नमस्कार मित्रांनो, खबर लाईट या आपल्या विश्वासू आणि माहितीपूर्ण युट्यूब चॅनलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्रांनो, आजकाल एक समस्या अशी आहे की ती वय, व्यवसाय किंवा स्त्री पुरुष असा कोणताही भेद करत नाही. ऑफिसमध्ये दिवसभर बसून काम करणारे असोत, गृहिणी असोत किंवा अगदी तरुण मुलं मुली असोत, अनेक जण एका गोष्टीची तक्रार करताना दिसतात. सकाळी उठल्यावर पोट फारसं दिसत नाही, पण दिवसभर जेवण झाल्यानंतर किंवा संध्याकाळी मात्र पोट फुगल्यासारखं वाटतं. काही जण म्हणतात वजन फार वाढलेलं नाही, पण फक्त पोटच पुढं आलं आहे. तर काहींचं म्हणणं असतं डाएट सुरू केलं, 2 दिवस चाललं, जिमचं मेंबरशिप घेतलं, पण वेळच मिळाला नाही. जर तुमची ही अशीच परिस्थिती असेल तर आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. आज आपण कोणतेही महागडे प्रोडक्ट, कठीण डाएट किंवा तासनतास जिम न करता दैनंदिन जीवनात करता येतील अशा काही सवयींबद्दल बोलणार आहोत. या सवयी जर तुम्ही अंगीकारल्या, वजन नियंत्रणात ठेवण्यास, पोटावरील अतिरिक्त चरबी कमी करण्यासाठी प्रयत्न करताना आणि एकूणच आरोग्य सुधारण्यासाठी मदत होऊ शकते. मात्र एक गोष्ट स्पष्ट सांगते, जर तुमचं वजन खूप वाढलेलं असेल, मधुमेह, थायरॉइड, हार्मोन्सशी संबंधित समस्या किंवा इतर कोणताही आजार असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत गरजेचं आहे. चला तर मग विषयाला सुरुवात करूया. पोटावरील चरबीकडे दुर्लक्ष का करू नये? अनेकांना वाटतं थोडंसं पोट आलंय, त्यात काय एवढं. पण खरं म्हणजे पोटाभोवती साठणारी अतिरिक्त चरबी ही फक्त दिसण्याचा प्रश्न नसतो. विशेषतः कमरेभोवती वाढणारी चरबी अनेक आरोग्य समस्यांशी संबंधित देखील असू शकते. यामुळे भविष्यात मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, फॅटी लिव्हर यासारख्या समस्या होण्याचा धोका काही लोकांमध्ये वाढू शकतो. याशिवाय सतत थकवा येणं, जिना चढताना दम लागणं, पोट जड वाटणं, कपडे घट्ट होणं, चालताना अस्वस्थ वाटणं अशा अनेक गोष्टी जाणवू लागतात. म्हणूनच फक्त वजन काट्यावर दिसणाऱ्या आकड्यापेक्षा शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करण्यावर भर देणं अधिक महत्वाचं आहे. पहिली सवय, रात्रीचं जेवण योग्य वेळी करा. अनेक लोकांचं वेळापत्रक असं असतं की रात्री 9-10 वाजेपर्यंत काम सुरू असतं. घरी आल्यानंतर मोबाईल, टीव्ही किंवा इतर कामांमध्ये वेळ जातो आणि जेवण उशिरा होतं. उशिरा आणि भरपूर जेवल्यानंतर लगेच झोपण्याची सवय अनेकांच्या जीवनशैलीचा भाग बनली आहे. ही सवय हळूहळू पचनावर परिणाम करू शकते. म्हणून शक्य असल्यास रात्रीचं जेवण लवकर करण्याचा प्रयत्न करा. जेवण आणि झोप यामध्ये किमान 2 ते 3 तासांचं अंतर ठेवण्याचा प्रयत्न केल्यास अनेकांना हलकं वाटू शकतं. रात्री काय खावं? रात्रीचं जेवण हलकं असणं हे अनेकांसाठी फायदेशीर ठरू शकतं. जसं गरम भाज्यांचं सूप, मूग डाळीची हलकी खिचडी, ज्वारी किंवा नाचणीची भाकरी आणि भाजी किंवा सहज पचणारे घरगुती पदार्थ. रात्री खूप तेलकट, तळलेले किंवा जड पदार्थ वारंवार खाणं टाळणं चांगलं. दुसरी सवय, दिवसभर पुरेसं पाणी प्या. आपल्या शरीरातील अनेक प्रक्रिया योग्य प्रकारे चालण्यासाठी पाणी अत्यंत महत्वाचं आहे. अनेक लोक दिवसभर कामात इतके व्यस्त असतात की पाणी पिणंच विसरतात. तहान लागेपर्यंत थांबण्यापेक्षा वेळोवेळी पाणी पिण्याची सवय लावा. साधारणपणे प्रत्येक व्यक्तीची गरज वेगळी असते. हवामान, वय, कामाचं स्वरूप आणि आरोग्य यानुसार पाण्याचं प्रमाण बदलू शकतं. काही लोकांना कोमट पाणी प्यायल्याने आराम वाटतो, तर काहींना साधं पाणी अधिक योग्य वाटतं. तुमच्या शरीराला जे योग्य वाटेल ते निवडा. तिसरी सवय, जंक फूड कमी करा. आजकाल पोट वाढण्याचं एक मोठं कारण म्हणजे सतत बाहेरचं खाणं. पिझ्झा, बर्गर, वेफर्स, कोल्ड ड्रिंक्स, केक, बिस्किट, नूडल्स, प्रोसेस्ड फूड हे पदार्थ चवीला चांगले वाटले तरी त्यांचा अतिरेक आरोग्यासाठी योग्य नाही. अनेक पॅकेज पदार्थांमध्ये जास्त मीठ, साखर आणि चरबी असू शकते. म्हणून अशा पदार्थांचं प्रमाण कमी करणं ही वजन नियंत्रणातील महत्वाची पायरी ठरू शकते. गोड खायची इच्छा झाली तर पूर्णपणे गोड बंद करणं अनेकांना कठीण जातं. अशा वेळी प्रमाणात नैसर्गिक गोड पदार्थ निवडण्याचा प्रयत्न करा. जसं खजूर, मनुका,
हंगामी फळं. मात्र मधुमेह किंवा इतर आरोग्य समस्या असल्यास आहारातील बदल करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घ्या. चौथी सवय, प्रथिने आणि तंतुमय पदार्थ वाढवा. अनेक लोकांच्या आहारात कार्बोहायड्रेट जास्त आणि प्रथिने कमी असतात. यामुळे वारंवार भूक लागू शकते. म्हणून आहारामध्ये डाळी, कडधान्ये, मोड आलेली कडधान्य, हिरव्या पालेभाज्या, हंगामी भाज्या आणि फळांचा समावेश वाढवण्याचा प्रयत्न करा. तंतुमय पदार्थ पचन सुधारण्यास मदत करतात आणि बराच वेळ पोट भरल्यासारखं वाटू शकतं. पाचवी सवय, दिवसभर हालचाल वाढवा. आजची जीवनशैली पाहिली तर अनेकांचं काम संगणकासमोर बसून करण्याचं असतं. सकाळपासून संध्याकाळपर्यंत एकाच जागी बसल्यामुळे शरीराची हालचाल खूप कमी होते. त्याचा परिणाम फक्त वजनावरच होत नाही, तर शरीरामध्ये आळस, पाठीचा त्रास, मानदुखी, पाय जड वाटणं आणि थकवा अशा समस्या देखील जाणवू शकतात. म्हणून दिवसभरात शक्य तितकी हालचाल वाढवणं महत्वाचं आहे. जर तुमचं काम बसून करण्याचं असेल तर दर 50 ते 60 मिनिटांनी 2-3 मिनिटं उठून चालण्याचा प्रयत्न करा. लिफ्टऐवजी जिने वापरणं, जवळचं अंतर पायी जाणं किंवा संध्याकाळी थोडा वेळ चालण्याची सवय लावणं यासारख्या छोट्या गोष्टींचा देखील दीर्घकाळात चांगला परिणाम दिसू शकतो. ताणतणावाचा देखील वजनावर परिणाम होऊ शकतो. अनेकदा आपण फक्त खाण्यावर लक्ष देतो, पण मानसिक ताणाकडे दुर्लक्ष करतो. कामाचा ताण, अपुरी झोप, सतत मोबाईल किंवा स्क्रीन समोर राहणं यामुळे काही लोकांमध्ये जास्त खाण्याची सवय लागते. काही जणांना ताण आला की गोड किंवा तळलेले पदार्थ खाण्याची इच्छा अधिक होते. म्हणून दिवसातून थोडा वेळ स्वतःसाठी काढा. कुटुंबासोबत वेळ घालवा, हलकं संगीत ऐका, फिरायला जा किंवा श्वसनाचे साधे व्यायाम करा. मानसिक आरोग्य चांगलं असेल तर आरोग्यदायी सवयी टिकवणं देखील सोपं होतं. सकाळची सुरुवात कशी करावी? बरेच लोक सकाळी उठताच चहा किंवा कॉफी घेतात, परंतु काहींना दिवसाची सुरुवात साध्या किंवा कोमट पाण्याने केल्यास हलकं वाटू शकतं. त्यानंतर संतुलित नाश्ता करणं देखील तितकंच महत्वाचं आहे. नाश्ता टाळल्यामुळे पुढच्या वेळेला जास्त भूक लागू शकते आणि अति खाण्याची शक्यता वाढू शकते. घरगुती मसाल्यांचं पेय. काही घरामध्ये पचनासाठी ओवा, जिरे, बडीशेप आणि दालचिनी यासारख्या मसाल्यांचं उकळलेलं पाणी घेतलं जातं. अशा पेयामुळे काही लोकांना पचनात आराम वाटू शकतो. मात्र हे कोणतंही जादुई वजन कमी करणारं पेय नाही. फक्त हे पेय घेतल्याने पोटावरील चरबी वितळते असा कोणताही ठोस वैज्ञानिक पुरावा उपलब्ध नाही. तुम्हाला अशा प्रकारचं पेय जर घ्यायचं असेल तर ते मर्यादित प्रमाणात घ्या आणि कोणताही त्रास जाणवत असेल तर ते थांबवा. गर्भवती महिला, स्तनपान करणाऱ्या माता किंवा दीर्घकालीन आजार असलेल्या व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. चला आता संपूर्ण माहितीचा थोडक्यात आढावा घेऊया. रात्रीचं जेवण शक्यतो लवकर आणि हलकं ठेवा. पुरेसं पाणी पिण्याची सवय लावा. पॅकेज, तळलेले आणि जास्त साखर किंवा मीठ असलेले पदार्थ कमी करा. प्रथिने, भाज्या आणि तंतुमय पदार्थ आहारामध्ये वाढवा. दररोज शरीराची हालचाल वाढवा. पुरेशी झोप घ्या आणि ताणतणाव कमी करण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही एका उपायावर अवलंबून न राहता सातत्यपूर्ण जीवनशैलीतील बदल करा. मित्रांनो, पोटावरील चरबी एका दिवसात वाढत नाही आणि ती एका आठवड्यात पूर्णपणे कमी देखील होत नाही. कोणताही शॉर्टकट, चमत्कारी औषध किंवा एकच घरगुती उपाय कायमस्वरूपी परिणाम देऊ शकत नाही. खरं यश मिळतं ते नियमित आहार, योग्य झोप, पुरेशी हालचाल आणि सातत्यपूर्ण सवयींमुळे. म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा, छोटे छोटे बदल करा आणि यामध्ये सातत्य ठेवा. कालांतराने त्याचे परिणाम नक्कीच दिसू शकतात. जर तुमचं वजन झपाट्याने वाढत असेल, कंबर अचानक वाढत असेल किंवा मधुमेह, थायरॉइड, हार्मोनल समस्या किंवा इतर गंभीर आजार असतील तर तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. आजचा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर लाईक करायला विसरू नका. तुमच्या मित्रपरिवारामध्ये देखील ही माहिती शेअर करा, कारण योग्य माहिती अनेकांना आरोग्यदायी सवयी लावण्यासाठी प्रेरणा देऊ शकते. पुढील व्हिडिओमध्ये आणखी एका महत्त्वाच्या आरोग्यविषयक विषयासह पुन्हा भेटू. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद.